184 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा उपजलिया पिंडा मरण सांगाते मरते उपजते सेवेची ते 184 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली रहाटे तुका म्हणे माळ गुंतली रहाटे गाडग्याचे सुटे फुटले 184 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र मागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमच्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुमचे पाय दोन्ही जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या विकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारुण्यात नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
पावानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावानी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो आता हृदय आपुली तव पाडोने आभले वरी बैसवू पाहुले श्री सद्गुरूंची शिवे लागी शिवनाथ सेवे लागे सेवकनाथ शिवे लागे शिवनाथ सेवे लागे सेवकनाथ तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमचा रागल निज चरणा तुमचा रागल सेवे लागे सेवकनाथ तुमचा लागल निज चरणा अहो स्वामी तुमचा या देवा यावरी करावा आम्ही प्रस्तुत प्राप्त हरिकीर्तन सेवेसाठी घेतलेला भंग जगदवंत जगदमान्य जगद्गुरु बाबाजी सारखा महात्मा जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर परमार्थाची वाटचाल सुरू झाली आधीच होती नाही असं नाही पण खरा परमार्थ बाबाच्या वेळानंतर सुरू झाला आधीचा वारसा हक्काने होता तो परंपरागत वारी होती आधीचा परंपरागत वारी होती पण खरा परमार्थ गुरुजीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर सुरू झाला आणि तिथून पुढे झालेले तर त्या महात्म्याने सांगितलेल्या बोधावरती आरूढ राहून विदेह स्थितीमध्ये निर्माण झालेली ही गाथा आहे आणि या गाथेतील आजच्या आपल्या प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली 4 चरण आहेत महाराज 4 महावाक्य बघा तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये थोडासा विचार करतात आणि विचार शहाणा माणूस करतो विचार सगळेच करतात नाही असं नाही विचार करत नाही असं कोणी नाहीच आहे पण ज्याला भविष्यामधला धोका आणि गेलेला भूतकाळ याच्यात तफावत कळते त्याला शहाणा मानावा आणि तुकोबाराय खेद व्यक्त करताय थोडासा किती या काळाचा सोसावा वळसा किती जणाला काळजी आपण आता तेवढं मंडपामध्ये सगळे जण बसलोय किती जणाला काळजी आहे की आपण काळाच्या वर्षामध्ये कोणाच्या विळक्यामध्ये सध्या अरे नित्य संती आहे आपल्या तो काळ किती लांब आहे आपल्यापासून हातवर 2 हात 10 किलोमीटर 5 किलोमीटर काय त्याची व्याप्ती काय सांगाल कुठं काळ आहे आपल्यापासून अरे आता याच्या पुढे ते याच अभंगामध्ये पुढे सांगितले महाराज उपजली या पिंडा मरण सांगाते ज्या दिवशी जन्म आहे त्याच दिवशी मरण आहे सांगते ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्याच दिवसापासून काळ आपल्या बरोबर आहे फक्त तो वेळेची वाट पाहतोय काळ नित्य सांगते फक्त वाट कशाची पाहतोय घडी घडी काळ वाटया घडी घडी काळ वाटया घडी घडी काळ वाटया काळ वाटया अजून किती आहे अवकाश किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश किती लांब सांगितलं काळ घडी घडी म्हणजे काळ नित्य सांगते फक्त तो आपल्या वेळेची वाट पाहतोय कशाची अजून किती आहे अवकाश आणि आपल्याला काम अवकाशातच करायचे
म्हणजे जेवढा आपल्यासाठी वेळ दिलेला आहे तेवढ्याच वेळेत आपल्याला आपलं काम करून घ्यायचंय. वेळ संपल्यानंतर तो कुणालाच ठेवीत नाही. वेळ संपल्यानंतर तो कुणालाच ठेवीत नाही आणि त्याच्यासाठी आपलं महत्वाचं काम करून घ्यायचं अगोदर. आणि ते काम तुकोबरायने दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, 184ची करा सोडवण. काम काय करून घ्यायचं? वळसा पडायच्या आत 184ची करा सोडवण. आणि त्याच्यासाठी दोनच माणसं या मृत्यू लोकांमध्ये. किती? त्या 184तून सोडवणारे गुंतवणारे भरपूर आहेत. या 184 मध्ये गुंतवणारे भरपूर आहेत, पण सोडवणारे दोनच माणसं आहेत. एक तर देव आणि जीवनामध्ये झाला तुमच्या नशिबाने गुरु तर तो. हे दोन माणसा व्यतिरिक्त आपल्याला कोणी सोडू शकत नाही या मृत्यू लोकांमध्ये. फिरा कुठवर पण. एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी माता पिता बंधू बहिणी बंधू बहिणी इष्ट मित्र स्वजन सुखाची मांडणी, इष्ट मित्र स्वजन सुखाची मांडणी, सुख भोगी आता तुम्ही दुईचा पत्ता सांगितला. आता यांचा विस्तार आपण पुढे करू, कारण आपल्याला अजून प्रस्तावनाच मागायचे. महाराज नित्य संगतीला आपण आलो. 184ची सोडवण जर करून नाही घेतली तर बघा त्याचा परिणाम. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. मरायचं जन्मायचं, मरायचं जन्मायचं. ह्या माळेमध्येच आपण कंच्या माळेमध्ये आता सध्या मरायचं जन्मायचं, मरायचं जन्मायचं. बरं किती वेळा हे चालून द्यायचं? किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा? महाराज फजिती फजिती, प्रत्येक जन्मात फजिती आपली. आणि ही जर फजिती, कारण ह्याला कुठंतरी माळ कोणती तरी एक वस्तू बाद करावं लागेल. एक तर जन्म बाद केला तर मरण संपल, आणि मरण चांगलं केलं तर जन्म संपल. कोणाला तरी एकाच्या नाकाराव काठी टाकावं लागेल, तेव्हा आपण कुठंतरी शांत. म्हणजे आता जन्माला आलोय म्हणजे आपलं एक गोष्ट चूक व्हायची ती झाली. चूक व्हायची ती झाली. देवाने आपल्याला सद्गती दिली
चांगलं कर्म आपल्या पूर्व जन्मामध्ये होऊन गेलं असं म्हणून आपण मनुष्य जन्माला त्यानं आता पाठवलंय. आता या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जर मरण सार्थकी लागलं तर पुढे आपल्याला जन्म येणार नाही. बरं, मनुष्य जन्मातून एकदा हुकलो तर पुन्हा आपण मनुष्य जन्माला येऊ याची गॅरंटी आहे का? बोला. चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. किती सांगितलं जन्म महाराजांनी तुम्ही? शेवटची पाळी मनुष्य जन्म कितवा सांगितला? माझा ऐकून मी राशन काढला हे तुमच्या तालुक्यातले होय का? आपलं काय कॉन्ट्रॅक्ट काहीच नाही. मग का मी त्यांना सांगून ठेवलं तुमच्या तालुक्यात असले की तुम्ही तुम्ही मनी जा असं तर काही नाही. काही सांगितलं नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि जर वर्म चुकला इथं आल्यानंतर वर्म माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? वर्म. आणि त्याला वर्म भक्तीचं समजलं की तो मरण सार्थकी लावू शकतो. भक्ती करायची महाराज, आपल्याला भक्ती करायची, पण भक्ती प्रपंच चांगला होण्यासाठी का जन्म मरण सुख करण्यास मरण सुखकर होण्यासाठी? काय यातलं दुईपैकी कोणते? भक्ती कशासाठी करायची? प्रपंच चांगला होण्यासाठी. प्रपंच परमार्थाने चांगला होतो असं नाही. बऱ्याच गाड्यांनी माळा घातल्यावर जमीन इकल्या ती त्याचं कर्म आहे. असं समजायचं नाही की त्यांनी माळ घातली म्हणून त्याची जमीन इकली. असं त्यांनी समजायचं नाही किंवा माझ्या माळ घातली म्हणून वाईट दिवस आले असंही त्यांनी डोक्यात आणलं नाही. तुझं हे पूर्वकर्म आहे. तुझ्या कोण एवढा तोटा व्हायचा ती होणारच होता. याच्याबद्दल असं काही खेद मानायची गोष्ट नाही. किंवा एखाद्याने माळ घातली मग त्याच्या बोरला पाणी लागलं तर तिथून पुढे प्रपंच सुखाचा लाभ झाला म्हणून आपण माळ घालायची असं बी नाही. कारण प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे. तुमचं माझं सगळ्याचं कर्म एक आहे का? आहे तुमचं माझं सगळ्याचं कर्म एक? अजिबात नाही. प्रत्येकाचं. अहो एका कुटुंबात आपण सगळे जन्माला आलो, सांगा सगळ्याचं कर्म एक आहे का? एका कुटुंबातले आपण सगळे आहोत तरी सगळ्याचं कर्म एक होत नाही. प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे. मग तसंच आहे महाराज. इथं आल्यानंतर आपल्याला सुटायचंय. तो का म्हणे माळ गुंतली रहाटी या जन्म मरणाच्या राटगाडग्यातून आपल्याला सुटायचे. तुकोबाराने त्याच्यासाठी या माळेतून सुटण्यासाठी एक उदाहरण दिलं की गाडग्याची सुटी फुटली. या गाडग्याची सुट्टी कवाय? तुमच्या इकडे उतरंडी आहेत का? आता उतरंडी त्यांना विचारतो. आता उतरंडी हा नवरी नवरदेवाला दाखवाय राहिली नाही. आता काय माहिती त्यात कोणाच होता? माझं लगीन झाल्यापासून मी बी नाही तपासल्या कोणाच्या काशाला. मी काही बघितलं नाही. उतरंडीला जरी एकदा महाराज गाडगं लागलं चांगलं भाजले चांगल्या शक्यतो महिला चांगल्या भाजलेल्या गाडग्याच्याच उतरंडी लावायच्या. खराब गाडी तिथं कोणी नाही ठेवी. मला त्या जर उतरंडीला गाडगं लागलं तर गाडगं कवर बी फुटत नाही. त्या गाडग्याची सुट्टी कवा? जर उतरंडीहून उतरताना माऊलीकून जर पडलं तरच ती गाडगं बाहेर जाणार. नाही तर अन्यथा गाडगं घराच्या बाहेर निघत. गाडगं घराच्या बाहेर निघत. तसंच झाले मला. आपल्या इकडं गाडगं कवा घेऊन त्याच्यावर खांद्यावर कधी? आमच्या इकडं कधी असतं गाडगं खांद्यावर? येडा मारता त्या गाडग्याचा. असं आता मला काय माहिती नाही त्याचं एवढं शास्त्र, पण एक सांगतो सिद्धांत तुम्हाला थोडक्यात. आला ओघ आणि सगळ्या गाडग्याची सुट्टी कवा? त्या गाडग्याचा वेळा मारल्यानंतर आपण पाठीमागून खाली सोडून देतो. काय करतो त्याचा पार?
त्याच्यात असं म्हणतात की पाखरू पाणी पिऊ नये, काय पाखराला फाशी होती असं काहीच नाही. मीठ आहे का थोडा आता त्यापेक्षा असं नाही ते महाराज. ते गाडग आहे, गाडग म्हणजे ह्या देहाला सुद्धा गाडगच म्हटलेलं आहे. आता देह तिथं आपण देह आपला कुठं असतो, सरपणावर टाकल्या. देह खांद्यावर घेऊन काही येडा मारता येणार नाही देहाला. मग त्याचं प्रतीक म्हणून गाडग खांद्यावरती घ्यायचं. ते गाडग आपल्याला असा निर्देश करतं खांद्यावर बसल्या बसल्या त्याला पहिल्यांदा आधी एक फल मारलं जातं. मारतात बघितलं नाही तुम्ही सगळं. माझ्यापेक्षा तुम्ही लय असता सारखे टचू. मला कवा सरत डाव्याच्या प्रवचनाला आणखी त्यांची गाठी. ते गाडग्याला एक बोरलं मारलं जातं, येडा मारून त्यातून महाराज त्यातलं पाणी घेऊन असं कशावर शिपी त्या बघितलं तुम्ही सगळं का हो? लय गंमत आहे महाराज. आता हे सांगितलं महाराज मला वाटतं पाहुण्या बारा ह्यातच केला. मला अजून लय रिटर्न यायची महागाडी, पण तरी पळत पळतच चलतो मी महाराज. ते पाणी त्या आपल्या त्याच्यावर काय सरणावरती फेकलं जातं आणि ते गाडगे ज्यावेळेस सोडलं जातं त्यावेळेस त्याच्या बारीक भुगा केला जातो. याचं कारण आहे महाराज, आपण तिथं साक्ष देत असतो धरणी मातेला. कोणाला? धरणी मातेला साक्ष देत असतो. जगन्माते, मी तुझ्यातून जन्माला आलो. पुढं डोकं लावा. मी कारण आपला जन्म कुठनं झाला, या मातीनं आपल्याला पोचले. जन्म आपला या मातीतून झालाय. जडत्व या मातीनं दिलंय आपल्याला. म्हणून आपण निर्देश करतो की माते, मी तुझ्यातून जन्माला आलो. मी तुझ्यातून जन्माला आलो आणि शेवटच्या क्षणी आता तुझ्यातच विसर्जित झालो. तसं गाडग सुद्धा मातीतून जन्माला आलं. गाडग कुठं जन्माला आलं? मातीपासूनच आलं. आणि शेवटी आता ते पक्क भाजल्यानंतर ते मातीत मिसळत नाही, पण ते फोडून मातीत मिसळायचं काम करतो आपण. म्हणून त्याच्यात पक्षी पाणी पिऊ नये, बाकी काय होत नाही असं काही नाही. फक्त त्याला का तर मातीमध्ये माती समाविष्ट झाली. तसं या देहाचं झालं. या देहाचं जसं तुझ्यातून जन्माला आला आणि तुझ्यात विसर्जित झाला, तसं आपण तो निर्देश करत असतो. तेव्हा त्या गाडग्याची सुट्टी कवा, तसं तुकोबाराय म्हणतात की या देहाची सुट्टी कधी, जसं ते गाडग फुटल्यानंतर मुक्त झालं. गाडग फुटल्यानंतर मुक्त झालं तसं याही देहाला फुटावाच लागल. आता ते कुणाकून फुटायचं, कसं फुटायचं, बचेंगे तो लढेंगे. पुढे बघू आता. विठ्ठल विठ्ठल आजचा हा पर्व काळ एक तासभर आपण भगवंताचं हरिचिंतन करत आहोत आणि एक निमित्तानं या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा काही गावचा सप्ताह नाही किंवा कोणाचा वाढदिवस बी नाही. एक निमित्त आहे की महाराज ज्या सज्जनांनी गेल्या वर्षी याच तिथीला फाल्गुन शुद्ध चतुर्दशी आणि या तिथीला या देहातून त्यांची प्राणज्योत निघून गेली. आता ती कुठून आली, कुठे गेली ती तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि महाराज त्यांचा आजचा हा श्राद्धाचा दिवस. श्राद्ध त्यांचं जीवनातलं हे शेवटचं या कुटुंबामध्ये असणारा शेवटचा कार्यक्रम. इथून पुढे आपलं घडली पुण्यता तिथे घडली, नाही तर तो भाग पुढलाय. पण आज या कुटुंबाशी आपली जी नाळ होती, नाळ जोडलेली, ती नाळ आज 11:30 ते 3 किती वेळ आहे आपल्यासाठी? 11:30 ते 3 या वेळेमध्ये आपलं कॉम्प्युटर मध्ये डाटा चेक केला जाणार आहे. आज ज्यांचं श्राद्ध आहे त्यांचा डाटा की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कर्म केला, कारण न्याय निकाल हा कर्मावर अवलंबून आहे. हो, शिक्षा कशावर अवलंबून आहे? कर्मावरती अवलंबून आहे. महाराज आपल्याला एखाद्या वेळेस समजा पकडून नेलं, आपल्या केस झाली, पकडून नेलं, तर तिथं शिक्षा ही गुन्ह्याप्रमाणे येईन त्याला रिमांड आहे. येईन त्याला रिमांड आहे का? नाही.
जसं कर्म असेल, जसा त्याचा गुन्हा असेल, तशी शिक्षा. तसं आपल्या प्रत्येकाला ही पायरी महाराज. त्यात मी सुद्धा सुटणार नाही, देव सुद्धा सुटला नाही, साधू सुटत नाही, कुणी सुटत नाही. या मृत्यू लोकांमध्ये आला की प्रत्येकाला महाराज इथून जाणे. आणि गेल्यानंतर शिक्षा. बघा, शिक्षा तिथे एकच आहे आणि खरं सार आहे बरं का महाराज, जीवनातलं सार आहे. बघा जरा थोडा विचार करून. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. कैसे ज्याचे कर्म कैसे फळ देतो रे ईश्वर. कैसे ज्याचे कर्म कैसे फळ देतो रे ईश्वर. दररोज ऐकता नाही तुम्ही, मग ही ऐकून किती जणांनी आपल्या कर्मामध्ये सुधारणा केली. ऐकलं दररोज महाराज. गीता आपण रोज बराळतोय, रोज सांगतोय. गीता गीता ज्ञानेश्वरी. नेमका भगवंतानी अर्जुनाला उपदेश काय केला असा अवघड अवघड उपदेश काय केला की जेणे तो मनुष्य जन्माला पेला नाही. होय, तिने मला बारीक विचार केला तर आपल्याला न पेलण्या दोघा नेमका देवाने उपदेश अर्जुनाला काय केला. अवघड उपदेश आहे का होतो? किती अवघड आहे का? इतका अवघड आहे का? डोकं लावलं ना, डोकं. होय, काय लावावं लागतं त्याला? फक्त एकच सिद्धांत अर्जुनाला देवानं सांगितला. फक्त तू तुझे कर्म कर. तुझं काय कर. आणि अर्जुनाने फक्त त्याग कशाचा केलता? अर्जुनाने त्याग कशाचा केलता? फक्त कर्माचा. काय केलं? युद्धभूमीवरती आधी म्हणला रथ घेऊन चल. आधी राज्य पाहिजे होतं. आधी काय पाहिजे होतं? इच्छा काय होती? राज्याची. आता सगळे आपण अर्जुनच आहेत महाराज. फक्त आपण विवेक जागा नाही झाला आणि त्याचा विवेक टायमिंगला जागा झाला. एवढाच फॉल्ट आहे. आपला विवेक जागा झाला की तो अर्जुन आणि आपण काय वेगळे. रथ पुढे नेला आणि सगळे बघितले पुढे. सगळ्या सैन्यावरती नजर फिरवली आणि फिरवल्यानंतर धनुष्य खाली ठेवला. धनुष्य खाली ठेवला आणि सांगितलं, देवा. काय म्हणला? फक्त देवा, मला युद्ध करायचं नाही आणि मला राज्य घ्यायचं नाही. आता पार देवाचं त्याच्या अंगातून काम फुटला, पार टोपातून ते पायाच्या तळव्यापर्यंत. कारण आता काटा तर कोणाचा काढायचा, पुढल्याचा काटा काढल्याशिवाय तर मार्ग नाही. बरं, काटा काढायचा आहे बाहेरच्या, कोणता काटा काढून उपयोग होणार नाही. घरच्यान कोणच काढावं लागतो. मला सांगा, तो घरातून बाहेर हाकलाय, घरची असते तर बाहेरची नाही. कळलं का? अजून कळत. आपल्याला दिंडीत हाकलाय घरचे कारणीभूत आहेत का बाहेरची गाडी? मला वाटतं तुमचा काळ बरा दिसतोय. बरे बरे, आमच्या इकडे लई फजितली दुष्काळी परिस्थिती. खायला घाला एवढं काय सोपं कोणी नाही. काय महाग बरं, आज आपलेच असते. म्हणजे दिसताना अर्जुनाला फक्त आपले दिसले. ऐका नी, अर्जुनाला फक्त दिसताना आपले दिसले, पण असायला ते अर्जुनाचे नव्हते. जर असते तर 12 वर्षाचा वनवास दिलाच नसता. जरा विचार करा. मग एवढं असताना सुद्धा अर्जुनाला यांच्याबद्दल ममत्व फुटलं की यांना मारून जर मी राज्यभोग केला, राज्य उपभोगायचा विचार केला तर लोक म्हणतील, काय नका भावांनाच मारून भावांचं राज्य घेतलं, काय तुमचं घर आहे? काय असं होईल? मला ही अपकीर्ती होईल देवा. मला भीष्माला मारायचं नाही. कारण महाराज ज्यांनी मला धनुर्विद दिला त्या द्रोणाचार्याला मारून मला राज्य मिळवण्यात काय अर्थ आहे? कृपाचार्याला मारून मला राज्य मिळवण्यात काय अर्थ आहे? भाऊ बंधू मिहुने यांना मारून मला काय राज्य भोगण्यात आनंद आहे? मला देवा राज्यच भोगायचं नाही. बस, संपलं. मग तिथून पुढे उपदेश सुरू. फक्त काय सांगितलं अर्जुना, बाकीचं ह्यो हे कसे काय ते सगळे मला माहिती, ती तुला बी आधी माहिती. तू तर लहानपणापासून ह्यांना जाणतो हे काय जाते ती. मला ह्यांचा तर काटा काढायचा आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. मला ह्यातलं एक सुद्धा बियाण्याला ठेवायचं नाही. हो,
बाण. फक्त तू काय कर हे तुला आता भीष्म पितामह दिसतोय. हा आज तुझ्या पुढं धनुष्यबाण घेऊन उभा आहे. भीष्माचार्य काय होते? धनुष्यबाण घेऊनच उभे होते. मग हे उभे आहेत. द्रोणाचार्य तुला जरी त्यांनी प्राण दिला असला तरी तो सुद्धा आज युद्धासाठी उभा आहे. तो त्याचा धर्म करतोय. तो त्याच्या धर्माच्या ठिकाणी, भीष्माचार्य क्षत्रिय धर्माच्या ठिकाणी, आणि तूही क्षत्रिय. फक्त तू तुझा धर्मच कर. काय सांगितलं होतं? दुसरं काय? आणि शेवटी पार 18 अध्याय झाल्याविषयी शेवट काय करावं लागलं? युद्धच करावं लागलं ना. पण विवेक झाला. विवेक असा झाला महाराज, फक्त विवेक एवढाच झाला. कृष्णानं त्याला या बाणावरती नेऊन ठेवला की फक्त तू जो बी बाण मारशील, कोणाला बी मारशील, तो मारत असताना माझं नाव घेऊन मार. तुला पाप लागणार नाही. तुला भीती कशाची? पापाची. आणि तुम्ही आम्ही भेटतोय कशाला? आता तुम्ही आम्ही भेटतोय कशाला? पापाला. तुला काय वाटतं की माझ्या हात मला मारला तर मला पाप लागणार आहे? या पापाला जामीन मी. म्हणून मी मग सांगितलं होते की जन्मामध्ये जामीन 2 जण करा. काम आपल्या कर्माला. देवाला जामीन ठेवून जर कर्म केलं तर ते होणारं कर्म हक्क देवाकडे जातं. त्याचं ते बघल ना. मग अर्जुनाला तेवढं सांगितलं, फक्त तू बाण सोडताना जय श्रीकृष्ण म्हणून बाण सोड. पुढलं माझं मी सांभाळतो. मग दिलं का अर्जुनाला पाप लागून? दिलं कसं बरं तरी पाप लागून. मग तसंच आहे महाराज. मग तसंच आहे. अर्जुनानं एवढा संहार केला तरी त्याला पापाचा लेश लागून दिला नाही. मग तसं आपण बी कर्मच आहे. आपलं बी प्रपंच करणं कर्मच आहे. आणि त्यातली त्यात आमचा माळी समाज कर्माबाबतीत लई चित्र. 7 वाजता तरी खोरापणार. तो 5ला घराकडे नाही निघणार. होय होय महाराज. खरं काय आपलं काय गणित आहे? तुम्ही किती वाजता निघता तिथून? हा म्हणजे सगळं जेव्हा सगळे आता संपले, कोणीच यायचं दिसत नाही, मग निघता. म्हणजे कर्म आधी सोडता का? तसंच आहे महाराज. आपलं असं ते आपण कर्मप्रधान लोक आहे. पण कर्म करत असताना एक करा. आपल्या वंशाच्या साधून दाखवून दिलं. बघा जरा ऐका थोडं. कांदा मुळा भाजी अवघी भाई माझी. 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 लसूण मिरची कोथिंबीर अवघं घाला माझारी. 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सांगितलं त्यांनी कर्मच करायचे. काय सांगितले त्यांनी? कर्मच सांगितले. कर्म करत असताना शिन आल्यासारखं नाही. भगवंताचं नामस्मरण करत जर कर्म केलं ना ते कर्म आपल्याला शिन येऊन देत नाही. मला वाच्याळ बाबा पांडुरंग. वाच्याळ बाबा पांडुरंग. वाच्याळ बाबा पांडुरंग. प्रपंचिया स्वामी परमार्थाचा धामा. प्रपंच करून परमार्थ साधावा. मोकळं बसून परमार्थ होत नाही. रिकामा मन सैतानाचं घर. म्हणे मन जर रिकाम सोडलं तर ते घर कुणाचं होतं? सैतानाचं. हो. त्यामुळं प्रपंचातच राहून परमार्थ साधता येतो.
हो आज दुसऱ्या मार्गाने नाही, नुसतं मोकळा बसूनही नाही होत नाही महाराज, परमार्थ होत नाही. नुसतं मोकळा फिरला म्हणजे परमार्थ त्याला कम्प्लीट झाला अजिबात नाही. ज्यानं प्रपंचामधूनच परमार्थ साधला. सावता बाबांनी मी तेच सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपल्याकडे कांदा बी देव आहे, पण कधी कांदा देव कधी वखारी टाकताना तरच कट गेल्या हो. कांदा कधी देव आहे जेव्हा 50 रुपयाचा बाजार मिळतो, मग घरी सोलापुरातून घरी फोन करतो, मग त्याला कांदा देव आहे. 5 आणि 6 रुपये आता कट चालली वखारी लोटल्या, वखारी बी लोटल्या, आणि आता पुन्हा त्यात भरायची बारी आली तरी अजून काय बाजार हल्ला, मग पुन्हा एकदा वखाऱ्यात द्यायची बारी यायची. हो त्याला सायकोलॉजी बरा. कांद्याचा बाजार का उचलणार, त्याला सायकोलॉजी. कारण महाराज वाहतूक करण्यासाठी, नीट ऐका सायकोलॉजी, वाहतूक करण्यासाठी जमिनीवरील वाहतूक सर्वात स्वस्त आहे निर्यात माल करण्यासाठी. आणि आपलं पाकिस्तान बरं वाकडे, मोटरसायकल सुद्धा आपली पाकिस्तान मध्ये जात नाही. बांगलादेशचं वेळ आपलं वाकडे, आणि आपला कांदा खातो कोण? विचार याला थोडा. सप्लाय करणे एवढं सोपीच गोष्ट नाही, जहाज लागतच नाही. आणि ज्याला जहाजारी माल जातो ती कांद्याच्या पावडरी खात नाही, त्यांना बुक्या घालायला वेळच नाही फोडायला बी. त्यांनी जर त्यांच्या त्या डायनिंग टेबलवर कांद्यावर बुकी घातली तर डायनिंग टेबल राहील का? त्यांना सवडी नाहीत महाराज. आपणच फक्त भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एवढीच कांदा फोडून खाणारी लोक आहेत, म्हणूनच बाजार वाढायची. आणि ती बी माल कमी निघाला तर. आता नाही महाराज ती. आता काय झाले, तुम्हाला सगळ्याला हावडा रोग झालाय. ऊसात कांदा आहे डबल टेबल 4-4 पदरी. आपल्या बापाने बाजार ठेवले काय? पीक वेगवेगळं विघटन असं, अहो कोणती तरी मर्यादा पाहिजे ना त्याला. पिकवायला सुद्धा मर्यादा पाहिजे. पहिला कांदा आमच्या इकडं कमी पावसाच्या भागावर कांदा होत होता. पाव शिंदे महाराज आमच्या भागाला कांदा व्हायचा का, तर आम्हाला पाणी फक्त 8 महिने. शिमग्याला पाणी बोंबालतो ना आम्ही बोंबालतो. तिथून पुढे आमचं काय अपील नसतं. मग तसं ते महाराज काय करू, ह्या विषय वेगळा येतो त्या करून चला महाराज. देव म्हणून जर आपण शेती केली, कांदा मुळा भाजी. सावता बाबा काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी हे का, तर त्यांनी देव जोडला, प्रपंचाशी काय जोडला. आणि आपण देव लांबून ठेवून काम चालले. आपलं काम काय चालले, देव. किती जण कांद्या लावायला जाणाऱ्या महिला भगिनी, आता कांदा तुम्हीच लावता ना, किती जणी म्हणता बरं, विठ्ठल 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 विठ्ठल. होय हाय का असं चालू. आणि मग कसा वेळ बसायचा आपला. हो चला विषय द्या सोडून. महाराज आपल्याला हितून सुटण्यासाठी कर्म आहे. आज आपल्याला आता हितून आपला फटा फुटला की बाबा आता उभे कुठे आहेत, भगवंताच्या दरबारामध्ये. 11:30 ते 3 ही वेळ निर्धारित आहे प्रत्येकासाठी, माझ्यासाठी, साधूसाठी, देवासाठी. आज बाबा तिथं उभे आहेत. आपण सगळेजण त्यांच्या श्राद्धाला इथं जमलोय. त्यांच्या मुलांनी महाराज दत्तात्रय मच्छिंद्र होले. एकुलते एक मुलगे आहेत महाराज. त्यांच्या सुनबाई असतील रुपालीताई, नाथ अनिशा काय बरोबर आहे, अनिशा आणि एक नातू किरण कुमार. तसेच त्यांचे मुली लताबाई असेल, पुन्हा जावाई बापू, नाथ नातू. म्हणजे असा असणारा त्यांचा हा परिवार. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती छबाबाई मच्छिंद्र होले, असा असणारा त्यांचा एकंदरीत हा परिवार. या परिवारातून महाराज काही दिवस साथ संगत मिळाल्यानंतर, कारण मी मगाच सांगितलं की उपद्रवाबरोबर काळ आपल्या बरोबर आहे, फक्त त्यांनी वेळेची वाट पाहिली आणि वेळ संपली की तो कुणालाही ठेवत नाही. त्या वेळेवर बाबांना जावं लागलं. बाबा आता उभे. सिद्धांत मी मगा सांगितला, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. अरे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि आपण ह्याच्यासाठी आता इथं आलोय, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी याच्यासाठी आलोय की आता तुम्ही गेलेत, आम्ही इथं तुमच्या घरी आलोय, पाहुणपणानं आलोय, तुमच्या प्रेमाच्या नात्यानं आलोय. आम्ही फक्त इथे येऊन एवढंच भगवंताकडे, आणि तीच आपण करू शकतो. आता एकच भगवंताकडे मागणं मागू शकतो की प्रभू तुमच्या द्वारामध्ये आमच्या जीवनामध्ये त्यांची आम्हाला साथ संगत मिळाली, त्यांनी दिलेलं प्रेम,
त्यांनी दिलेल्या आठवणी, ह्या आठवणीला श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही इथं आलोय किंवा त्या जागृत करण्यासाठी आलोय. फक्त आम्ही एकच तुमच्याकडे मागू की आमच्यातून आलेला हा आमचाच कोणाचा चुलता असेल, कोणाचा एकच किती नाती मुखितो बघा बरं का. कोणाचा तरी मामा असतो, कोणाचा तरी चुलता असतो, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी लेक आहे. किती भूमिका झाल्या, कोणाचा तरी दोस्त आहे, किती भूमिका आहे. मग एवढ्या भूमिका पार पाडून आमच्यातून तुमच्याकडे आले. फक्त आम्ही एकच विनंती करतो, प्रभू ना आम्ही त्यांच्या कर्मामध्ये काय, त्यांचं कर्म बदलायचं आपल्या हातामध्ये ताकद नाही, पण जे काय त्यांच्याकडून झालेलं कर्म आहे त्या कर्माला सहाय्य धरून फक्त एकच कृपा करा की त्यांना तुमच्या चरणाजवळ जागा द्या. आम्हाला माहिती नाही कर्म कसं झालं, कारण कर्म हे अज्ञानामध्ये घडत असतं. ते पापाचं झालं का पुण्यात्मक झालं हेही आम्हाला माहिती नाही. परंतु आमच्या जीवनातली बघा बरं का, काय दिल्याने देवाला माया फुटते. आमच्या जीवनातली थोडी जर आमच्या जीवनामध्ये सत्संगती झाली असेल, त्या सत्संगतीतला, कारण अर्धाक्षर घडता संताची संगती, तिने होय शांती महत पापा. तेवढी आम्ही अर्थाक्षराची थोडी थोडी संगती तुमच्या चरणी अर्पण करतो आणि तेवढी तुम्ही घ्या. पण आमच्यातून आलेल्या या जीवात्म्याला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. एवढीच आपण आता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि आता खरी कार्यक्रमाला सुरुवात. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे परमस्नेही शिंदे महाराज, त्यांच्याबरोबर असणारे याच पंचकृषीतले सगळे आता टाळकरी मंडळी, माता भगिनी आणि मृदंगाचार्य आमचे कुठले बाबा स्वप्नील महाराज जाचक, स्वप्नील महाराज जाचक. सुंदर अगदी हाते आल्यानंतर असंच वाटतं तर गाडीला खिलारी कोंडण सांगाड्यान अशा खिळा उगा त्या घुंगऱ्याच्या पट्ट्याला बी घुंगरी आणि मग त्यानेच गाडी हाकावा. नाही तर बैल रिल त्या गाडीची टाकाची येड्या सुद्धा त्या जोला येता नीट नाही, खिळा वरनं सुटली तर खाली पडायची, तुकणी गळ्यात आली आणि ती गाडी चालवायची का मग गाडीवाल्याने, आणि त्याच्यात प्रवास होईल काय त्याला. अरे कीर्तन करायचं म्हणलं तर ही अशीच गडी लागते, ती अशी गाणारे बी लागते तेव्हा हे कीर्तन पार पडतं. बरं 2 तास आहे. लावणी मृदुंग श्रुती काळ सेवन करायचं ब्रह्मरस आहे. आपण तालभर काय शिवण आता ब्रह्मरस आहे तर फार शिवण करायचं. त्याला ही साधनं तुकोबारायला सांगितली. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आमचे हार्मोनियम मास्टर गावचेच ना बाबा आपण, हा बारावकर महाराज सरपंच होय, माझी काळजी. हा पण एकदा झालं की नाव पडलं ना, बोर्डाला नाव लागलं विषय मिटला. बाकी काय तिथून पुढे काय मला सांगा, पंतप्रधान जर 13 दिवसात खाली होतो पण ते बोर्डाला नाव तर लागलं ना. तिथून पुढे ते होऊ नाही ते नाही हो. अटल बिहारी वाजपेयी 13 दिवस राहिले आणि मग पुन्हा लोक रागावल्यावर पुन्हा खरे मतदान आहे, पुन्हा बी झाले, पुन्हा झाले. पण की असे कुबड्याने झालते आधी, सगळ्यांनी कुबड्या आकारता घेतला 13 दिवसात. मग पुन्हा लोक म्हणले कुबड्यावाल्यांचीच जिरू ना म्हणजे आपण, मग कुबड्यावाल्यांचीच जिरली, पुन्हा झाले. मग म्हणजे कसं गंमत अशी करा, आधी असं की माझी बोर्डाला नाव लागले आणि मला खरं असं ते पदवी एकच घ्यावा.
पण ती पदवी अशी घ्यावा की एकदा जर ती सुरुवात झाली ना सच्चिदानंद वा पदवी घेणे सच्चिदानंद माझ्या मताचं ऐकूच नका तुकोबरायांचं मत आहे आयुष्यामधून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एकच पदवी घेतली ना त्यानं तिन्ही लोकात नाव गाजते स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकात डंक आहे महाराज कुणाचा ज्यांनी आयुष्यामध्ये महाराज एकदाच होतो त्यांनी एकदा कीर्तन केलं तरी त्याच्या नावापुढे काय लागतं मरेपर्यंत त्याची पदवी संपत्ती का काढून घेतात मरायच्या टायमाला नव्हे की मरायला लागले ना आता महाराज नका म्हणू त्याला असं आहे का आणि प्रपंचामध्ये होय बाबा प्रपंचामध्ये काय गंमत आहे सुरुवातीला अण्णा आले अण्णा आले अण्णा आले प्रपंचामध्ये अण्णा आले अण्णा आले लहान थोरानिशी अण्णा आले अण्णा आले अण्णा अण्णाची 40 झाली डोळ्याला 40 लागली आणि अण्णा बाजारला जायचा बंद झाला आता अण्णा घरी काय आणि नाही मग तिथून पुढं अण्णा नाही येत सगळेजण आधी अन्नाशिवाय जेवत नव्हते आता अण्णा कुठं पडलाय मग अण्णा आला नाही अण्णा पुन्हा अन्नाला माग झाला नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे तुम्ही म्हणलं मला वाटतं कीर्तनाला मला 70% सुख लागेल कारण ताणच राहत नाही ना मला हा तसंच आहे एक बैल ताल धरून चालणार असला ना बाकीचे वर्गला येतेच नाही असं कुठं जाते काय मग माझा आढळत असला लावून धरतो राहायला चालला तसं बरं आहे महाराजांनी तुम्ही एक बरं केलं सिस्टीमवाले गडी आपल्या पाहुण्यांची सिस्टीम आहे बरं वाटलं गावातली त्याने बारावकर पाहुणे वा वा असं गावातली गावात घरची घरी कार्यक्रम झाला पाहिजे कसा लय तुम्हाला 1000-2000 कमी मिळाले तरी दुःख वाटणार नाही का तर गावात आहे वाहतूक कमी सगळं कमी मेंटेनन्स कमी म्हणजे सगळं घरची घरी असं मजा राहते बारा हो असं नाही रे नाही कोणाची कोणी नाथ बाबा म्हणतात हे राजा तू म्हणत असशील माझी पत्नी आहे माझ्या संगती शेवटी येणार माझी मुलं माझ्या शेवटच्या क्षणाला सांभाळ करणार माझी बहीण नाथ बाबा म्हणले येड्या त्यांच्या भ्रमात पडू नको हे कसे येते मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे धागा राहत नाही पोरा राहत नाही
हो शेजाची कामिना दूर राही. मायाजाळामध्ये येत आपण मायाजाळामध्ये महाराज. हो नाही कुणी येत नाही सांगते. आणि या मृत्यू लोकांमधला तर विषय सोडून द्या. आणि त्यातली त्यात करोनापासून तर माणसं रडायची बी बंद झाली. कुणी कोणासाठी रडत बी नाही. हा कुणी नाही आता मोकळं कोणासाठी. दाखवून दिलं जगाने. देवानं या मायेचं रूप दाखवून दिलं. देखत देखत आपल्या डोळ्या देखत. हाय का कोणी एखाद्या दवाखान्यात 14 दिवस गुंतून पडलेले मग त्याला त्या टायमाला कळालं असेल घरचे किती भेटाय आली. हो दाखवून गेले. एक पाटील आता मोठी श्रीमंती आसामी असल्यानंतर माणूस हे असतं सेकंड रंगबाजी डंगबाजी असतेच सगळी. बघा माया कशी फिरवते. आणि आपण तर मायाच्या राज्यातली महाराज. पाटलाला 3 बायका. पाटलाला बायका किती? 3. महाराज एका बायकोला पाटील मेकअप करून गाडीत बसून फिरायला घेऊन जायचं. बघा बरं का दृष्टांत नीट ऐकायचं. तुम्हाला सिद्धांत म्हणायचं पाटलावरचा दृष्टांत पाटलासाठी नाही आपल्या मनात. बघा काय कुठनं गुतायचं कुठनं सुटायचं. एका बायकोकडे फक्त पाहायचं आणि एका बायकोकडे डुकून पाहत नशी. वया परत वय निघून गेलं. वया परत वय निघून गेलं. 60 ओलांडली 70 झाली. पाटीलाच्या बहिणीला म्हणजे खाटावरती आपले पडले. हालता येत नाही फिरता येत नाही. आणि पडल्या पडल्या मग आता पाटलाच्या डोक्यामध्ये एक दिवशी विचार आला. दुपारची वेळ काय त्यांना थोडंफार जाणवलं असेल की आपण काही थोड्या दिवसामध्ये आता मृत्यू लोकातून निघून जाणार. कळत असतं महाराज जे त्याला पडल्या पडल्या उपरती. आणि माणूस पडल्यावर विचार करायला लागतो. आधी नाही करीत. होय बा सरपंच. माणूस पडल्यावर विचार करायला लागतो. तोपर्यंत विचार डोक्यात येत नाही. आणि माणसं बी अशा खोडीचे येत. तुम्ही आम्ही माणूस पडल्यावर खायला घेऊन जाते. आपण नाही खोडी मारायचं. आपण कुठं सुतात. एकदा का आपल्याला कळलं आमका आयुष्यामध्ये नाडी भेटेल. मग सफरचंद खाईन केळी खाईन स्ट्रॉबेरी खाईन क्रीमची बिस्किट खाईन कोणी काय तर कोणी काय. आणि आपण पडेल. आपण बघतो सफरचंदाकडं सफरचंद बघतो आपल्याकडे. असं नाही महाराज. ह्या दुनियेतली सत्यनीती अशीच आहे. जोपर्यंत खातो तर कोणी चहा सुद्धा आपल्याला पाहिजेत नाही. जवळून जातो तो कोणी राम राम घालत नाही. आणि पडल्यावर मात्र तिथं जीव भेटायला आल्याशिवाय राहत नाही. हो राहत नाही महाराज. जातो. आणि देव बी असा आहे जोपर्यंत खायासारखं शरीर आहे तोवर मिळूनच देत नाही. आता आपण चांगले तर कोणी आपल्याला सफरचंद कोण खाया घालीत. बरं आता आपल्याला काय दात पडलेत का? मग आता खायाजोगे तर कोणी आपल्याला सफरचंद आणून घालते का? नाही. पण पडल्यावर मग बाकीच्यांचाच माल झाला. आपण सलाईनवर. आपण सलाईनवर. पाटील पडल्या पडल्या विचार करतो. आपण आता थोड्या दिवसात जाणार. आपण इथं आता काही जास्त दिवसाचा पाहुणा नाही. आपल्याला इथून जायचंय. बघू या प्रपंचाला आपण रात्रीचा दिवस करून मोठा केला. आणि प्रपंच कसा होतो? रात्रंदिवस कष्ट करूनच प्रपंच बनत असतो. प्रपंच फिरणाराचा कधीच होत नाही. प्रपंच काम सोडून फिरणाराचा कधीच मोठा होत नसतो. पण जो टाचून करतो त्याचाच होत असतो. पाटलाने वाटला आपण एवढं श्रीमंती वैभव सगळं निर्माण केलंय. बघू यातला आपल्या बरोबर कोण आपल्या जीवाचं होतंय. पडे पडे मग आता बारकाल्या म्हाताऱ्या माणसाजवळ शहरी माणसं बसत नाही. होय कामाची माणसं म्हाताऱ्या माणसापाशी बसतात का? बारकाली पोराची खेळाय असतात. बाबांनी हात मारली की पाणी दे. बारकाल्या पोरांवर काम सांगून मोठी माणसं कामाला निघून गेली. आता ही बारकाली बाळू इकडे या. म्हाताऱ्याने हात मारल्या बरोबर बाळू आला. जा. आता पाटलाला वाटलं सगळ्यात अगोदर आधी कोणाला विचारायचं. आधी कोणाला विचार संभ्रमात पटकन 5 मिनिटं विचार करा. म्हणला जिजा आपण मेकअप करून फिरायला नेलं. जिजावरती जास्त जीव ओवाळला.
तिला विचारू म्हणला बघू तर खरं. गेलं तू पोर गाडी घे झालं म्हणलं त्या आमकेला तुमच्या धाकल्या गेला बोलून आणला. आल्याबरोबर आजीबाई आल्या. आता पाटील आरोप पडले तिकडे उशाला बसलाय. काय काम होत कारण म्हातारपणात एवढा दम ऐकूनच घ्यावा. म्हातारपणात लाजून मुरडून आज बिलीन ही वेळा पटकन बोला माझ्या मागे लय काम आहे ती. अरे 2 मिनिटं बस. आपण मला 2 मिनिटं वेळच नाही ना बसायला. मला लय काम आहे ती. पटकन काय काम आहे ते सांगा आणि मला जायचंय लवकर. कोण म्हणते जिच्यावरती जे आज प्रेम केलं ते नीट आहे का बरं. त्यांनी सांगितलं तुम्ही पटकन बोला. फक्त नाही म्हणले मग एक बोललं तुम्ही नाही जास्त वेळ लागली पण एकच आहे. मग आता पाटील बोलले मी तुला जन्मभर म्हणजे जोपर्यंत मी चालत होतो तोपर्यंत तुला तुझ्या हौसला कधी काही कमी पडून दिला नाही. तुला काहीच कमी पडून दिलं नाही. फक्त आता माझं एकच काम आहे की माझा काही दिवसात आता मी जाणार आहे या मृत्यू लोकातून. माझ्या बरोबर यायला तेवढे तयार आहेस का. काय बोलले असेल बरं पाटलीन बारकी. पाटील काय बोलले असेल तुमच्या मनाने. तुम्ही बी पाटीलच आहे सांगा बरं. आपली तरी असं विचारलं काय म्हणेन आपल्याला. पाटली म्हणजे साठी बुद्धी नाटी झाली म्हणजे बराळायला लागलं तुम्ही. काय लागली म्हणजे बराळायला लागला तुम्ही. तुमच्या डोक्यात फरक झाला. आता बी म्हणतात त्या काळात मी म्हणत होते असं नाही. आता बी म्हणतात तुम्हाला काय कळत म्हणजे डोक्यात फरक झाला म्हणा की आपण आपल्याला झाला बरं म्हणजे तुमची साठी बुद्धी नाही. तुमच्या बरोबर मी काय येऊ शकत नाही. मागचा पोरपंच सांभाळणार कोण. तुमच्या बरोबर येऊन मला कसं जमन. जावा तुम्ही या गेला बरोबर बाळू जा रे त्या मधव्या पत्नीला बोलून आण. मधल्या 2 नंबरच्या गेलं ती घेऊन आलं. तोच प्रश्न विचारला. त्या अशा कमरेजवळ बसल्याने इकडे तोंड केलं पाटलाकडे. या कुशाला बसली. नीट क्रम देण्यात ठेवा. नीट क्रम देण्यात ठेवा. या क्रमानिशी मी तुम्हाला एका उलगडा करून देतोय. बरं त्या इकडे तोंड करून बसल्या बोला आजी. कारण ती थोडी आधी बिची होती ना मर्यादित होती. सांगितला तोच प्रश्न. पाटील मी आले असते. मी काय म्हणते मी आले असते पण ऐका ना माझं कसं आहे. मी तुम्ही येण्या अगोदर मी होते. त्या बायकोला उत्तर काय दिलं. तुम्ही येण्या अगोदर मी होते. तुम्ही असताना बी मी आहे आणि तुम्ही गेल्यानंतर बी मी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे मी काय तुमच्या बरोबर येण्याचा माझा काय प्रश्नच उद्भवत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर पाटलाला काय कळालं. पाटलाने म्हणला काय बा म्हणला हाताने बोलून आबरू घालली म्हणला आपली जातो. आता राहिली कोण तिच्याकडे डोकूच बघत नव्हता. ज्या बायकोकडे पाटील डोकून बघत नव्हता आता तिला बोलायचे. झाले म्हणले त्या अमकी तमकीला बोलून आण. महाराज त्या माऊलीला इतका आनंद झाला. इतका आनंद झाला का रे म्हणजे पाटलाला शेवटी का होईना पण माझी आठवण झाली. पळतच डोक्यावरती पदर घेतला. हाताने भरलेले ते जे नावरत असतं ते शेणा पुरावत असतं सगळं. जे घरात ज्याला किंमत कमी असते ती कुठं असतं. शेण करून तुला तिने पटकन हात धुतला. तुम्हाला दया आली गाड्या माझी. मला घाम फुटला. तुम्हाला लागत होय घाम कुणाला. मला काय कापडामुळे गरम होते माझी मलाच कळलं नाही. महाराज ती पळतच आली. आल्याबरोबर पाटलाच्या पायाजवळ बसली. फार असे पायातला तळवे धरले आणि त्या तळव्याला मालिश असा हाताने फिरू लागली. आणि पाटील बोला मी आले काय काम आहे आपण. त्यावेळेस ज्या भुईला प्रश्न पाटलाने विचारला की आता माझा अंतकाळ होणार आहे माझ्या बरोबर तुम्ही यायला तयार आहात का. पाटलीने सांगितलं पाटील मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. काय म्हणजे मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. अहो मी कारण आपली गाठ येताना जन्माला येताना आपली गाठ बांधलेली आहे. जन्माला येताना आपली गाठ बांधली आहे आणि मग जाताना मी तुमच्या बरोबर येणार नाही असं कधी होईल काय. मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. पाटलाच्या डोळ्यातून पाणी आल्या बरोबर पाटलाच्या असा हुंदका फुटला. बस एवढं जरी झालं तरी चिकार झाली. ऐका नीट
पाटील कोण? महाराज या देहपूर गावामध्ये मनाजी पाटील आहे, मनरूपी पाटील. बघा तुम्ही, या मनरूपी पाटलाला 3 बायका कोणत्या? महाराज हा देह महाराज आपण मेकअप करूनच फिरायला जातो का? तसाच जातो. आता मी इकडे यायचे, सकाळच्या गाडी केली नाही, काल करून आलो का? तर सकाळच्याला वेळच उरकायची नाही. म्हणजे मेकअपच नाही एक प्रकारचं. म्हणजे या देहाला आपण दररोज टकाटक सजून फिरायला घेऊन जातो. मनरूपी पाटील आहे तोपर्यंत हे चालतं बरं का. आपल्या मनाला थोडं सुद्धा देहावरती खरोच आलेली किंवा इस्त्री नसलेली कपडे सुद्धा आपल्याला घालू वाटत नाही. या मनाला याला मेकअप करून फिरायला घेऊन जातो आपण दररोज. पण हिच्यावरती राज्य महाराज 2 नंबरची मी तुम्हाला बायको सांगितली, ती म्हणजे माया. काय बायको सांगितली? माया. हा देह मायेनादी रे. माया विघ्ने भ्रमला ठरी, माया विघ्ने भ्रमरा करी, म्हणता मी माझे म्हणता मी माझे हे तव संपत्तीचे वाणी, हे तव संपत्तीचे वाणी. पारुणारे जाईल नामदेव महाराजांनी सांगितलं महाराज आपल्याला, माया विघ्ने भ्रमला ठरी. आता आपण कुणाच्या नगरीमध्ये? मायेच्या नगरीमध्ये. अरे जन्माला येण्या अगोदर आपले आई बाप होते म्हणजे मायाच होती. आपण गेल्यानंतर आपली मुलं बाळ महाग शिल्लक राहणार, ती मायाच आहे. त्या बायकोनं उत्तर दिलेलं काय चुकीचं? तिने काय सांगितलं? तुम्ही येण्या अगोदर आम्ही होते, तुम्ही असताना मीच आहे, आणि तुम्ही गेल्यानंतर मी शिल्लक आहे. काय कळलं? आणि तिसरी बायको म्हणजे भक्ती. महाराज येताना आपण भक्ती घेऊन आलो, पण जन्मभर आपल्याला भक्ती करावीशी वाटली. भक्ती केव्हा करावी वाटली? जेव्हा घरच्यांनी सांगितलं तुम्ही घरच्या कामाच्या लायकीचे नाही, निघा. मग आषाढी वारीची वाट बघतो. केव्हा? घरच्यांनी ताणल्यावर. जोपर्यंत घरचे ताणीत नाही तोवर वारी आली काय आणि वारकरी गेले काय गेले दिले. तसंच आहे. अरे या जन्मामध्ये येऊन जर भक्ती केली तर तो काळ आपल्यावरती बळ करू शकणार नाही, त्याच्या वर्षाचा आपण गुंतणार नाही. म्हणून तुकोबाराने अभंगाचं पहिलं चरण सांगितलं. किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा लागला सरिता पाठवाती, लागला सरिता पाठवाती, लक्ष तोऱ्याची ती करा सोडवन, लक्ष तोऱ्याची ती करा सोडवन, लागला सरिता पाठवा, लागला सरिता पाठवाती, लक्ष तोऱ्याची ती करा सोडवन, लक्ष तोऱ्याची ती करा सोडवन, सोडवन, सोडवन. काय सांगितलं? काय शहाण्या माणसाने काय सांगितलं? अरे या मायेमध्ये आपण आलो, किती वेळा आलो, किती वेळा गेलो, किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. महाराज किती जन्म झाले आपले? कधी आपण महाग बोलून पाहिलं का? आपण मनाला विचारलं का? मना तू किती वेळा जन्माला आणि किती देह धारण केली आतापर्यंत? आपल्या चिप तीच आहे, पहिलीच आहे. मोबाईल जरी बघायला तरी चिप कुठली असते? हँडसेट बदलू द्या, पण चिप आणि सिम कार्ड, म्हणजे सिम कार्ड त्यात घातले की पहिले नंबर ते आहे कशी त्यात येणारच नाही. मग तसं अरे महाराज आपण किती वेळा जन्माला आणि किती वेळा मेलो? कधी आपण गणित केलं का? हो. आणि जर मनुष्य जन्मामध्ये येऊन जर आपण हे गणित नाही सोडवलं
हे गणित नाही सोडवलं तर मग मात्र तो महाराज आमुदल गमाविले, तो आमुदल गमाविले, तो किती वेळा जन्मावा जन्मायोनी काय केले, तू आमुदल गमाविले, तू आमुदल गमाविले, तू आमुदल गमाविले, गमाविले. 100 रुपये जर टक्केवारीने दिले तर किती रुपयासाठी देतो आपण? 5 रुपयासाठी किती देतो? तांब्या दुसऱ्याच्या व्याज किती मिळतं? 5 रुपये. पण मातीत घासली किती आली? 100. जर त्याने दिले 100 आणि ते 5 मग यायचे, पण 5 मिळवण्यासाठी आधी ताब्यात किती दिले? तसं झालं महाराज. आपण जन्माला आलो, पण इथं आल्यानंतर आपला व्यापार सफल व्हावा. आपला व्यापार सफल झाला तरच आपलं बरं आहे. आणि जर इथं येऊन जर आपण घाटात केला, जन्मा येऊन काय केले, तुआ मुद्दल कामा दिले. हा, जर इथं येऊन जर आपण भक्ती नाही केली, आपलं मरण जर नाही जिंकलं तर उपयोग होणार. मग मात्र काळाच्या तडाक्यात जावं लागलं. कुणाच्या आणि तो काळ कसा आहे? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर. त्या काळाची ज्यावेळेस तो आपल्याला घेऊन जातो, मी तर मग सांगितलं चंकी, पण ज्यावेळेस तो घेऊन जातो, वेळ आल्यानंतर घेऊन जातो, जाताना तो 2 गडी आणतो. संग किती काळाचे किती गडी असते? 2. पुढे चालणारा 1 आणि पाठीमागे 1. पुढे चालणारा प्रश्न विचारतो, भाऊ काय जीवनामध्ये कर्म केला, आता बोल, हिशोब सांग. आणि हिशोब सांगताना हुकला की मागचा खरा. आता काय हसून मारतो ते? वा 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 वा. लागलेला दिसत नाही, बोलव उमटल्याशिवाय राहत नाही. असा असू दे त्यांच्याकडे. मग कसला मी नाही बघितला, गेल्यावर सांगतो जर माझ्यासाठी वापरला तर. मग बघा, या वळशातून सुटण्यासाठी तुकोबाराय प्रयत्न करत होते. किती जन्म? 4 युग. रामाबरोबर तुकोबारायले बघा, म्हणजे मी वळसा कुठनं घेतला. मी वळसा कुठनं रामाबरोबर आलो जन्माला, तर अंगद झालो, वालीचा पुत्र झालो. मस्त रामा तुझ्या बरोबर राहिलो, पण पाला रे खाल्ला. काय खाल्ला? वानर काय खात्या? का बासुंदी, जिलबी त्यांच्या बापाने ठेवली काय खाल्ला? मी पाला खाऊन रामा तुझ्या बरोबर राहिलो. पुन्हा मी दुसरा जन्म देवा तुझ्या माझ्यासाठी तू आकाराला आलास. भक्त प्रल्हाद म्हणून मी जन्माला आलो. त्यावेळेसही देवा तू माझ्या संगतीला होता, म्हणून तुझ्यामुळं माझा बाप माझ्या मुळा उठला. आता बी बाप शक्यतो पोरांना देवळात जाऊ देत नाहीत. हिरण्यकशिपू पैकी नाही गंमत आहे. तुझं मी नाव घेतलं देवा, तर माझ्या बापानं मला हत्तीच्या पायाखाली दिलं. काय संकट भोगली देवा मी तुझ्यासाठी. बापानं मला कड्यावनं ढकलून दिला, उकळत्या तेलात टाकला. 17-20 प्रयोग असे 17 प्रकार केले, आणि 17व्या प्रकाराला बी ती मिळलं नाही. त्यावेळेस त्याची मावळण धावून आली. बरोबर का? देवाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर बी काय त्रास भोगावा लागतो वेळ आली तर. कारण ते कर्म आहे. चला आता पुढे भाग येतो. महाराज मावळण धावून आली कुणाला? प्रल्हादाला मारण्यासाठी. आणि मग मात्र प्रल्हादाला मारायसाठी वेगळा प्रयोग करावा लागला. भावाला सांगितलं, जेवढी तुझ्या राज्यात वाळली लाकडं असते तेवढी आण. आणली ताई, काय करू? रथ त्याचं सरान रथलं ताई, काय करू? मी त्याच्यावर जाऊन बसते. तुझ्याकडे जेवढी काय पेटवायची साधनं असते, टाया रान, लाख टाक, मीठ टाक, तेल टाक, नाही तर राखील टाक या सरपणाव. पण मी वर बसल्यानंतर तुला काय मोठा जाळ करायचा आहे तेवढा कर. केला ताई तयारी. मी वर जाऊन बसते. तुझ्या पोराला पाठव. आत्या म्हणलं मीच मांडी येऊन बसतो. काय सांगायची ती माझ्या कानात तुर सांग किती तर म्हणजे. प्रल्हाद किती वय होते?
7-8 वर्षात. महाराज वर गेले प्रल्हाद आणि मांडी बसले कुणाच्या मावळणीच्या आणि वरनं तिने सांगितलं हा आता खाली राक्षसच होते. खाली कोण होते? राक्षसच होते महाराज. त्यांनी ती टायर फियर सगळं जी काडी लावली का नाही ह्याला सरपणाला डोंगरा एवढा झाला मोठाच्या मोठा उठला आणि मग ती वर बॉम्बलाय लागली. कोण? मावळण हिरण्यकशिपूची बहीण बॉम्बलाय लागली ठाण्यानं. राक्षस बी बॉम्ब आली राक्षसांना वाटलं प्रल्हाद मेला म्हणून ही आपली ताई बॉम्ब आली आता बरं झालं. पण पिटली होती वर कोण? जिला आता उद्या बॉम्ब आणणार आहे तुम्ही जाळ करून गावताली ती उद्याचं सांगितलं तुम्हाला आज. ती उद्या त्या पौर्णिमेला घडलं होतं म्हणून तिचं नाव होतं हुताशिनी पौर्णिमा. ती आरडली मोठ्याने आरडल्याबरोबर राक्षसांना वाटलं ताईने पोराचं काम केलं. खाल्ली राक्षस बॉम्ब आणली. बॉम्ब आणल्याबरोबर चायच्याच वरनं धडार दिशेनं धाप दिशेनं आणि त्या जाळामध्ये प्रल्हाद श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गाळावर कोण दिसला? मेलं नाही दुसऱ्यालाच मारलं. म्हणजे देवा तू जे मी संगत धरली तर मला अनन्य कष्टाला सामोरं जावं लागलं. पुन्हा उद्धव झाले मग मात्र चांगले देवाबरोबर चांगली संगत मिळाली. पुन्हा नामदेव झाले आणि आता जगद्गुरु तुका अवतार नाम याचा देवा. अरे तुझ्या बरोबर अवतार घेतले तरी सुद्धा मला 4 युग फिरावं लागलं तुझ्या बरोबर. जे जे झाले अवतार तुकादास बरोबर, तुकादास बरोबर, तुकादास बरोबर. झाले अवतार तुकादास बरोबर, तुकादास बरोबर, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मग एवढं असताना सदा तुकोबाराय म्हणतात मी देव अवताराबरोबर देवाच्या संगतीत राहून सुद्धा काळानेच फिरवलं नाही. काळानेच फिरवलं. मग या काळातून जर सुटायचं असेल तर याचा काहीतरी विचार व्हायला नको. आणि तो विचार दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. लक्ष 84 करा सोडवन, लक्ष 84 करा सोडवन. रेखाया शरण पांडुरंगा, रेखाया शरण पांडुरंगा. लक्ष 84 करा सोडवन, लक्ष 84 करा सोडवन. रेखाया शरण पांडुरंगा, रेखाया शरण पांडुरंगा, पांडुरंगा. गोपाळ कुमारी, चला हार घालायचा या. गोपाळ कुमारी, जय 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 विठोबार कुमारी. जय 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 विठोबार. हो जय 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 विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. हा जय 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 विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. हरे विठोबार गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी. लक्ष 84 ची करा सोडवणं. कारण मानव जन्मामध्ये आल्यानंतर ही पहिलं काम आहे आपलं. बंगला गाडी गोडी ही सगळं जिथंच राहणार आहे. पण ज्याने लक्ष 84 सुटायचं ज्याने नियोजन केलंय. लक्ष 84 म्हणजे किती वेळा जन्मायचं आणि किती वेळा मरायचं. हो आपला फेर नंबर कधी आपण तपासला का ह्या 7 बाऱ्याचा. ठिकाणलं फेर काढू बेजार झाले जाऊनला जाऊ कुठं निघत्या तुमचे.
हं? पण ह्या 7 बाऱ्याचा कधी फेर काढला का? त्याला फेर नंबर किती आहे? हो, आता 1 नंबर मध्ये आपला फेर. आता फेर किती ह्याचा? 1 नंबर. आणि जर हिथून जर ह्या 1 नंबर मध्ये असताना जर सुटला तर ठीक, नाही तर हिथून पुढे ह्याचा फेर नंबर लिहून घ्या. 83,99,999. एवढे फेरे खात. 184 फेरे म्हणजे ही खंतितेनं करा कोणे गाढव कुत्रा. एवढ्या येऊन फिरून यायला किती लागतात फेरे? 83,99,999. एवढी जन्म घेत घेत तेव्हा लागे वारा मानवाचा. हो, मग एवढे जर फिरायचं म्हणलं तर काय सुख भेटल सांगा ना. कुत्र्याच्या जन्मात किती सुख आहे, म्हशीच्या जन्मात किती सुख मिळेल, गायच्या जन्मात किती सुख मिळेल. आणि त्यातली त्यात जर्सी गाय झाल्या तर गडी 11 वाजता गाठच घेत नाही. एकदा किटल्या घेऊन गेल्या कवा येतं खाया टाकायला. हो, आणि मग ह्याच्या जन्मात गुतल्यावर काय आपली फजिती. म्हणून 184 पहिलं काम आपलं महत्वाचं उत्तर आहे. 184 करा सोडवण आणि रिघाया शरण पांडुरंगा. का तर त्याच्याशिवाय आपल्याला इथून कुणी सोडवणार नाही. महाराज एकच आहे, एकच आहे जन्मामध्ये. बघा जरा विचार करा, विचार. फेरा आहे, फेरा 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 इतका पडतो. एक आंधळ, आपली वेळ संपली आहे, चला 2 मिनिटात मी पुढे निघतो. एक आंधळ गावाच्या बाहेर निघायसाठी प्रयत्न करत होतं. आता आपल्या मालवाडीला कडे कुठून पाहिला ती येस असायची, एकच दरवाजा असायच्या गावातून बाहेर, त्याला वेस म्हणतो आपण, बरोबर. मग ते विशीतून बाहेर आता त्याला कुणीकडे निघावं? आंधळ, काठी हातामध्ये, रस्ता सुसाना, कुणी दाखवाना सकाळच्या बारी ज्याची त्याला गडबड. कोण आंधळ्या माणसाच्या हाताला धरून त्याला घेऊन जाणार आहे? या कष्टग्रस्ताने विचार केला, आंधळ बाहेर जायचं म्हणते. त्यांनी सांगितलं, हो का बाबा, आता मला काय तुम्हाला सोडायला वेळ नाही, तुम्हाला ह्या भीतीला जाऊन देतो. जिथं ही भीत हाताला लागायची बंद होत तिथं वळायचं, नीट बाहेर निघायचं. मग आंधळ बाहेर जाऊन तर कुठं जाणार बरं नीट? मग नीट चालायचं असतं आधीच नसतं काही तू नीट गेलं नाही का. महाराज आंधळ इशीला चिकाटली, त्या भीतीला चिकाटले. टकाडक टकाडक टकाडक. पण महाराज कर्म कर्म का आपल्याला फिरायला लावणारं कर्म आहे. नीट आहे का? मी त्यासाठी मग सांगितलं कर्म चांगलं पाहिजे. महाराज कर्म म्हाताऱ्याचा आड आलं, येल जवळ आली असं 4-2 फुटाव आणि म्हाताऱ्याला होते हाताला एका खरूज, काठीच्या हाताला काय होती? खरूज. आता म्हाताऱ्याने तिकाला हात सोडला आणि हिथं टोकराय सुरुवात केली. आता खरूज आजार असा आहे, फक्त तो एकदा नकला का सुरत गोड म्हणतो आणि जसं जसं उकरायला लागेल तशी त्याची चव वाढेल. मग जी म्हातारा उकराय सुरुवात केला तर म्हाताऱ्याला उकरायला लागला, पण म्हातारा एका जागी उभा राहून नाही ना उकारलं त्यांनी. तवर 10-5 पावलात गेलं येस वळून, पुन्हा बघितलं हात लावून येस बिचार आहे, अजून येस पुढे, अजून येस पुढे. आपलं बी त्या आंधळ्यासारखं झालं, आपण बी आंधळ येते, आपण बी आंधळ येते. आपल्याला काय झालं आता? मनुष्य रूपी कडे पोट 84 आहे, मनुष्य रूपी आपण आंधळे आहोत. आता यानं याच्यातून बाहेर निघण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे, पण हिथं आल्यानंतर आपल्याला सुटली खरूज. या आजाराची काय निघली घ्यायची पहिली खरूज. आणखी बांगला बांधलाय, आपला अजून झाला नाही, दुसरी खरूज. तिसरं शेजाऱ्याच्या बायकोच्या गळ्यात 5-7 तोळे का आपल्या बायकोला फुटका बरी नाही, तिसरी खरूज. शेजात उकारण्यातच आयुष्य गेलं ना, आपल्यासाठी कवा जगायचा गेल्या. अरे आपलं गुंतलो ना तसाच. म्हणून महाराज हिथं प्रपंच सोडा असं माझे होत नाही, करायचंच हे, पण त्याला आठवण ठेवून. मला त्यासाठी मी काय म्हणलं, 2 गडी संगती करून घ्या, एक तर आपला गुरु नाही तर दुसरा देव. आता त्याची प्रमाणे मगा झाली, आपण आता तिकडे रिटर्न फिरायला. म्हणजे एक तर देव आपला झाला, जिथं आल्यानंतर पहिला आपण देवाचा झालो. कारण देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आधी तर करून घ्या काय, देव माझा देव माझा. आणि ज्या दिवशी म्हणेल देव आता हा कोण आहे माझा आहे, त्या दिवशी म्हणायचं आपलं जन्म मरण संपलं. आता माझा जन्माला माझ्या बरोबर येणारा कोण आहे? माझा पांडुरंग. कारण पिवळा पितांबर कैसा गगनी जळक,
गरुडावरी बैसुनी माझा कैवार या ठिकाणी जर आपण गेलो तर म्हणायचं आपलं जन्म मरण सार्थकी लागलं म्हणून उपजली या पिंडा मरण सांगाते. आता उपरल्याबरोबर मी मगा सांगितलं जन्म आपल्या बरोबर मरण संगती गेलो असतो आणि संगती आपल्या मरण निघते म्हणून याची आठवण राहू दे. पण ह्याच्यातून जर सुटायचं असेल तर काय कर, शेवटचं चरण. तुका म्हणी माळ गुंतली रहाटी, तुका म्हणी माळ गुंतली रहाटी, तुका म्हणी माळ गुंतली रहाटी, तुका म्हणी माळ गुंतली रहाटी. गाडग्याची सुटी फुटलिया, गाडग्याची सुटी फुटलिया. लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना. निघाया शरण पांडुरंगा, निघाया शरण पांडुरंगा, निघाया शरण पांडुरंगा, निघाया शरण, निघाया शरण पांडुरंगा, आ पांडुरंगा, आ निघाया शरण, निघाया शरण पांडुरंगा, निघाया शरण पांडुरंगा. लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना. यथामते अवकाश आपण धावत्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे. हेच आपलं जागरण गोंधळ असेल. बघा ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण चालू मच्छिंद्र बाबा वाघ्या मुरळीच्या म्हणजे ते वाघ्याच्या ताफ्यामध्ये काम करायचे ना. जीवनामध्ये केलेली सेवा, सेवाच येते एक आणि ती काही सेवाला आपण तिला काही वाईट म्हणायचं काहीच कारण नाही. कारण आमच्या नाथ बाबांनी सुद्धा महाराज अहम वागा सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. आणि मग म्हणले वारी माझ्या मल्हारीची वारी वारी. बाबा मग तुम्ही मग पर निघताना गडी बरं मला सांगितलं बरं म्हणले वाघ्याच्या सेवा ती एक ही ती काय. आता आपण कीर्तनकार विठ्ठलाची ती बी तसं जागरण करणं म्हणजे काय लोकांमध्ये भक्तीची जागरूकता निर्माण करणं. मग आपण काय करतो जागृती करतो. त्यांनी खंडोबाच्या माध्यमातून जागृती केली बरोबर का नाही. गाता हे काही लवकर आपल्याला कळत पण खंडोबा लवकर कळतो ना. कोणती मग म्हणतो खंडोबा जरी कळाला तरी तुम्हाला विठ्ठल बी कळत, विठ्ठल सुद्धा कळत पण आधी खंडोबा बी कळा. खंडोबा कशाला म्हणायचं सांगा मला बी नाही माहिती. मग आज चलत 2 तास कळावं लागतं बरं. भक्तीचं वर्म कळालं. नवखंडाचा मालक आहे म्हणून त्याचं नाव खंडोबा आहे. नाही तर खरं त्याचं नाव काय आहे का माहिती.
मल्हारी का झाले? अरे त्यांनी मल्लासुराचा वध केला म्हणून मल्हारी झाला. आपल्याला सगळंच काय माहिती नाही. त्याला एक आहे महाराज, सगळं तत्व तेच आहे. भक्तीतलं तत्व एकच आहे. आपण काय म्हणतो तळी उचलताना येळकोट घे, हर हर महादेव, चिंतापुरी जाण्याचं, भैरव चांगली, मनखण्याचा हंकारा, सदा नंदाचा, सदा नंदाचा म्हणजे सदा आनंदाचा येळकोट. येळकोट आनंदाचा असतानाच होतो. येळकोट कधी ज्यावेळेस मनामध्ये आनंद होतो ना त्यावेळेसच येळकोट होतो. त्यालाच येळकोट म्हटलेले महाराज. आपल्याला नाही अजून काय गणित लागले येळकोट आणि सदानंद काय. हो, बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये सेवा केली, कुणाची खंडे व्हायची असं म्हणूया आपण थोडक्यात. मग कुठली सेवा कुठली असू द्या महाराज, खंडोबा ही तुम्हाला अर्ध्यावरती सोडणार नाही. तुम्ही घराण्यातल्या मसोबाची सेवा करा भक्तिभावानं, ते सुद्धा तुम्हाला खऱ्या भक्तीचं वर्म दाखवल्याशिवाय राहत नाही. कुठलीही सेवा, तुळशीदासाला भूताने राम दाखवला, भूतानी. बरं, भक्तीमध्ये कोण प्रसन्न झाल्यावर कुठं काय होईल सांगता येत नाही. तसं बाबांच्या जीवनामध्ये जी सेवा घडली, खंडेरायाची सेवा घडली, आणि त्याच सेवेच्या निमित्तानं महाराज त्यांच्यासाठी, कारण भाग्यवंत घरी भजन कीर्तन कोणाच्या बिघडे नाही होत. त्यांच्या या सोहळ्याला आज त्यांचा आनंदाचा सोहळा आहे. खरा त्यांचा आज येळकोट आहे, आनंदाचा सोहळा आहे महाराज. आज त्यांचं आनंदाचा दिवस. आज ते मी सांगितलं भगवंताच्या दरबारामध्ये उभे आहेत. आपण आज श्रद्धांजली मगाच अर्पण केली महाराज. हा जो मेळ या सज्जनांनी त्यांच्या कुटुंबासाठी दिलेला वेळ, कारण त्यांच्यामुळे त्यांची पत्नी आली, आणि पत्नी आल्यानंतर प्रपंच वाढला. म्हणजे मूळ कोण? एक बाप आहे. भूमिका कोणती आयुष्यामध्ये? भूमिका कोणती वाटायला आली? बापाची भूमिका वाटायला आली महाराज. बाप ऐका करा, माझ्या डोळ्यातली आसव कुणी माईने पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी माईने पुसताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कातर लावलेली, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या येवल्या मुखात त्याने भरविला रास, त्याच्या परम कष्टाना मी राहील सुखात, त्याने बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, पाला ऊसाचा काढताना, त्याने बघितलं स्वप्न, पाला ऊसाचा काढताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बघा, असा हा बाप या कुटुंबासाठी, आपल्या प्रपंचासाठी रात्रंदिवस झुंबत असतो, रात्रंदिवस. आणि म्हणून आज एक त्यांच्या जीवनामध्ये होती ती भूमिका बाप. ही भूमिका आज या कुटुंबासाठी संपली, निघून गेली, पुन्हा येत नाही. डोंगराआड गेलेलं महाराज पुन्हा परत येईल, पण माती आड गेलेलं पुन्हा त्याची नाते कधीच भेट होत असते, कधीच भेट होत. म्हणून आयुष्यामध्ये ज्या कुटुंबाशी आपण एक झालो, त्या कुटुंबातल्या माणसांबरोबर असं जीवन जगा, असं जीवन जगा की कुणाच्याही अंतकरणाला, घरातल्या नसलो शहरातला असो, कुणाच्याही अंतकरणाला आपल्याकडून ठेस पोहोचू नये असं जीवन जगलात तर उत्तमची उरी कीर्ती मागे. असं असतं महाराज, जीवन असं आहे. अरे आपण गेलो नुसतं कुणाच्याही कानावरती बातमी पडू द्या, त्याच्या टचकन डोळ्यातून पाणी यावं, असं आपल्या जीवनामध्ये आपण जगावं. बस काय जे आमचे पांढरकर सर, तुमची बहीण इथं दिली आहे का नाही, असंच आहे ना. तारीख नसते म्हणले बाबा, एक तारीख लिहून ठेवा. म्हणलं कुठं जायचे? म्हणले ते माळवाडी. तुम्ही एकदा गेलता तिकडे, म्हणले त्याच माळवाडीला जायचे.
पण आता आम्ही बी कशाला बरं ठेवली लिहून फक्त आता सर जामीन आहेत म्हणजे आम्ही कशाला बाकीचं डोकं लावतो कुठं जायचं कसं जायचं काय शिताल्या चांगली बारीक चौकशी लावली CID तेव्हा मिळ लागला आम्हाला कुठं काय आहे ती म्हणजे सगळा वाटावला आपल्या जवळ असतो पण बोलल्याशिवाय कळतच नसतो विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सरांच्या निमित्तानं या कुटुंबामध्ये येऊन त्यांची सेवा तुमची सेवा सगळ्यांची सेवा एक 10 तास आपण केली बोलत असताना एका दुसऱ्याकडे लेकराकडून काय अपशब्द गेला असेल तो माहिती त्याच्या अंतकरणानं परत करायची बरोबर असेल ते माझ्या सद्गुरुरायाचे विठ्ठलाचं 15 पांडुरंगात असेल मला फुलं वाटून जर मला विचारायला अजून येणार जागा व्हाय बरं तुमची जशी पद्धत असेल तशी आम्ही जातो तुम्ही कृपा करू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा करू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती वाढ वेळ झाला उभा पाडू वैकुंठास रंग बोलावी अंतकाळी विठो आम्हाची पावना पुढे सैतला वाढ वेळ झाला उभा पाडू वैकुंठास रंग बोला हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हो कमी करा घरातली मंडळी पुढे या चला बरं आरतीसाठी घरचे मंडळी चला मुलं सर्व मुली हा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कुहे वेडे वापुडे क्षमा करा हा नाही उच्चारिला अधिकाराने आपला आरती लावा तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पाया पैकी हो आरती लावा आरती झाल्यानंतर फक्त महाराजांना आणि विनेकऱ्याला आरती द्यायची हा लावा आरती लावा आरती लावा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी हित निनती को अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची नाम जनार्दन करणी मस्तकडे आरती ज्ञान राजा कैवल्य ते सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी मनोरे रामा सच्चिदानंद मूर्ती पाय रात्रवे राघवे सागरात पाजान ताईने तैसे बाबाचे आनंद रचिले स्वामी संगोरू रामा सच्चिदानंद मूर्ती पाय रात्रवे हात तुका तोडेची ब्रह्म तुकाशी आले मनोनिरामी जोडी तणी मंत्र देविले स्वामी संगोरू रामा सच्चिदानंद मूर्ती पाय रात्रवे गंगावती रचरण डोळ्यावर पाळी प्रेमी आणि आनंद पूर्ण भावी मागणे ते तुझा प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहे चिमती
आणि तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तोही मज ठेवी पायी संताची या संताशी निर्विहेची मज देई. हॅलो. आणि तुझे काही न मागू देवा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हा तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सावता महाराज की जय. हॅलो. कोण सरदार नदी वाढायला असतं नदी माईक जवळ आहे का श्रद्धांजलीसाठी कोण? आहे का? आज या ठिकाणी कैलासवासी श्री मच्छिंद्र विठोबा होले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलांनी आणि